हे यू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आज वीकेंड आहे आणि अनाया सकाळी उठून मला खूप त्रास देते. सकाळी म्हटल्यापेक्षा रात्रभर ती मला झोपू देत नाहीये मागच्या 2-3 दिवसापासून. तर रोशनची ड्युटी लागलेली आहे, रात्रभर मी सांभाळते. पण मग 6, 6:30, 7 नंतर मला झोपणं खूप आवश्यक होतं, नाहीतर माझं खूप डोकं दुखतं. मग काय करतो, रोशन तिला घेऊन जातो बाहेर थोडं वॉक करायला आणि तो 8:30-9 पर्यंत परत येतो. तोपर्यंत मी छान झोप घेते. तर मग तसंच केलं. 9 वाजेपर्यंत मी मस्त झोपली आणि त्यानंतर अनाया आली. तिला ब्रेकफास्टसाठी मी मस्त आज मँगो दिला. ते काही मी शूट केलं नाही, तर मी तिला मँगो दिला. आणि आता आमचा ब्रेकफास्ट करायची वेळ आहे, 10 वाजलेले आहे. तर म्हटलं चला आज बाहेर जाऊन ब्रेकफास्ट करूया. आणि आज माझा असा प्लॅन आहे की थोडं स्किन केअर करायचं. तर आजच्या व्लॉगमध्ये जर मी काय केलं स्किन केअर ते तुमच्यासोबत शेअर करते. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. चला मग भेटूया पुढे. हे बघा ब्रेकफास्ट करून नानू इथे रेडी आहे मस्त. कशी रेडी आहे नानू? मस्त. नानू से हाय, से हाय. हाय, हॅलो एव्हरीवन, वी आर गोइंग आउट. माझा ब्रेकफास्ट झालेला आहे. कधी सांगणार नानू तू? मी मँगो खाल्ला. तर मग आम्ही सगळ्यात पहिले गेलो नाश्ता करायला. मस्त नाश्ता केला. अनाया छान झोपली होती. त्यानंतर आम्ही वेस्ट साईड गेलो, कारण तिच्यासाठी मला एक मस्त चॉपिंग पॅड वगैरे घ्यायचा होता. आता तिचे रेसिपीजचे व्हिडिओज असतात तर मला छान छान प्रेझेंट करायला मस्त वाटतं, म्हणून मी म्हटलं चला एक छान चॉपिंग पॅड घेऊ स्पेशल तिच्यासाठी. आणि मग तो घेतला. आज मी येण्यासाठी एक मस्त रेसिपी बनवणार आहे आणि त्यासाठी आम्ही लोक आलो आहे नारळ घ्यायला. नारळाच्या मलाईपासून एक रेसिपी बनवणार आहे, ते तुमच्याशी शेअर करते पुढे व्हिडिओमध्ये. तर मग बाहेर खूप जोराचा पाऊस सुरू होता आणि तरी पण आम्ही थांबलो की तिच्यासाठी घेऊन घेऊया. चला मग आता त्याला घेतो आणि मग घरी जाऊन रेसिपी तुमच्याशी शेअर करते. बाहेर खूप जोराचा पाऊस पडतो आहे म्हणून आम्ही काही बाहेर गेलो नाही. रोशन गेलेला आहे अनायासाठी नारळ आणायला आणि नारळ प्लस बनाना अशी एक रेसिपी मी बनवणार आहे. बघूया आज अनाला ती आवडते की नाही. आणि आता वाजले आहे 12:30. अनायाला 10 वाजता आम्ही ब्रेकफास्ट दिला होता. तर आता तिला परत भूक लागलेली असणार आहे. 1 वाजेपर्यंत तिचं जेवण झालं पाहिजे. 12:30 वाजायला थोडा वेळ बाकी आहे अजून. तर इथनं गेलो की लगेच तिच्यासाठी मी पहिले रेसिपी बनवते आणि तिला खायला. आणि हे नारळाचं पाणी पिऊन घेतलं त्यांनी आणि त्यामधली मलाई घेऊन आलेला आहे अनायासाठी. त्याचबरोबर केळी पण घ्यायची होती, तो विसरलेला आहे, त्याला आता मला सांगावं लागेल. आणि आजकाल जे मी शूट करते त्यासाठी माझा असा सेटअप असतो. हा एक मोठा लाईट लागलेला असतो आणि इकडे मी शूटिंग करत असते आणि इकडे काही मला जे कुक करायचं असेल ते करते. तर असा सेटअप करून आम्ही आमचं कुकिंग करतो. अनायाचे रेसिपीज जे तुम्ही बघता ते असे शूट होतात. आणि आता आम्ही घरी आलो, लगेच पहिले सेटअप लावला, अनायाला फ्रेश केलं आणि तिला जेवण बनवून तिला खाऊ घालते. आणि हा बघा, हा चॉपिंग पॅड आत्ता मी नवीन आणला तिच्यासाठी. आणि तिच्या कुकिंगची तयारी म्हणजे इथे ही मलाई आहे नारळाची आणि एक बनाना, याला मिक्सरमधनं ग्राइंड करून घेणार आहे आणि बस तिची आजची हीच रेसिपी असणार आहे. आणि मग हे आमचं जेवण अशा प्रकारे असतं. अनाया मॅडमला ताटावर हात पुरवायचा असतो, तर मग आम्ही असं हातात घेऊन जेवतो. जेवायचं ना नू? उभी होणार तू? होणार उभी? झाली 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 झाली. कसं जेवणार मी नानू, कसं जेवणार? झिंगरू टाइम. कशा खेळा 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 करा, खेळा खेळा करा पाण्यात. बंद करून देऊ का मी तुला? बरं. खेळा खेळा करते. कशी भीती वाटत होती मग पहिल्या दिवशी?
इथे उभं नसते व्हायचं, इथे उभं नसते व्हायचं. अनायाची मी आंघोळ करून दिली मस्त. आता तिला डाडा रेडी करून देत आहे आणि तेवढ्या वेळात मी माझं स्किन केअर करणार आहे. तर तुम्ही मला खूप जण विचारत असता की तुम्ही तिला डायपर फ्री टाइम देत नाही का. तर आम्ही कधीतरी दिवसात जेव्हा जमेल तेव्हा, जेव्हा तिची पॉटी झालेली आहे असं आम्हाला माहिती आहे, तेव्हा आम्ही तिला डायपर फ्री टाइम देत असतो. तर आता पण तिला आम्ही डायपर न घालता रियुजेबल डायपर घालणार आहे. आम्हाला आता जेव्हापासून उभं होता आलेला आहे तेव्हापासून आम्हाला खाली बसून किंवा झोपून काही करायचंच नसतं. आम्हाला फक्त उभं राहायचं असतं आणि अशी मस्ती घालायची असते. म्हणजे आम्हाला एवढं डिफिकल्ट होतं की तिला बॉडी लोशन लावायसाठी पण उभं करून बॉडी लोशन लावावं लागतं. नाही रेडी होत आहे आणि ती रेडी होईपर्यंत माझं स्किन केअर. तर स्किन केअर मध्ये काय, मी घरातल्या घरात नेहमी ना स्क्रब करत असते आणि एक फेस पॅक लावते. तर चंदन उघळून फेस पॅक लावते किंवा चंदन पावडर आहे घरात ते लावून घेते जर वेळ नसेल तर. आणि त्यामध्ये हळद का टाकते जी की आमच्या घरातलीच आहे. तर त्याने काही म्हणजे बाहेरचा रंग वगैरे मिक्स असण्याचा काही स्कोप नाही. आणि हळद अँटीसेप्टिक असते तर ती आपल्या स्किनसाठी चांगली असते. जर छोटे मोठे पिंपल्स वगैरे येत असेल चेहऱ्यावर तर चंदन थंड असतं आणि हळद गरम असते. तर दोन्ही गोष्टी लावल्या पाहिजे मला असं वाटते, स्किन चांगली राहते. पण या सगळ्या गोष्टी करायला वेळच मिळत नाही अनायामुळे. तर वीकेंडला तरी ऍटलीस्ट असं वाटतं की थोडंसं स्किन केअर करावं, कारण जर स्किनला काहीच केलं नाही तर ती डल होत जाते आणि चांगली दिसत नाही. म्हणून महिन्यातनं एकदा, तसं तर वीकमधनं एकदा करायला पाहिजे, पण मी महिन्यातनं एकदा करते कारण मला फार इंटरेस्ट पण नाही आहे या गोष्टींमध्ये खरं तर, स्किन केअर वगैरे करण्यामध्ये. पण जसे जमेल तसं मी हे करते. तर काय, स्क्रब पहिला आपण करून घेऊया. हे सगळं झालं की माझा आज प्लॅन आहे की नेल आर्ट करायचं. नेल आर्ट पेक्षा नेल कलर करायचा आहे मला सिंपल, कारण घरात ते नेल कलर करणं फार जमत नाही, वेळ मिळत नाही तेवढा. आणि बाहेरचं जे आपण करून येतो ते भरपूर दिवस चालतं. मग ते असे घाणेरडे नख दिसल्यापेक्षा, कारण अनायामुळे थोडंसं नेल्स पण वाढलेले जमत नाही, तर ते घाण दिसल्यापेक्षा म्हटलं चला मस्त आज नेल आर्ट काहीतरी नेल कलर करून घेऊया. तर यानंतर तो प्लॅन आहे. बघू सगळे रेडी झाले की, आता तर मी म्हटलं रोशनला की मी माझं सगळं होईपर्यंत, मी रेडी होईपर्यंत मी मस्त घर पण फ्रेश करणार आहे, सगळं आवरणार आहे. आणि आता सोबतच आंटी पण येतील, तर तेवढ्या वेळेत तू अनायला मस्त वॉक करून आण, म्हणजे काही डिस्टर्बन्स नाही, पटपट काम होतात. तर असं मला खूप जण विचारतात असं की तुम्ही कसं मॅनेज करता काम. तर जर रोशन अवेलेबल असेल, त्याला काही काम नसेल, तर मग मी असं करते की तू तिला घेऊन जा वॉकसाठी, म्हणजे तिला पण तेवढी वॉक होते, बाहेरचं बघणं होतं, फिरणं होतं. आणि ती आजकाल स्ट्रॉलरमध्ये मस्त बसते आणि मस्त वॉक करते, एन्जॉय करते, इकडे तिकडे बघत असते. तर तिला पण तेवढंच छान बघायला मिळतं बाहेरचं, चार भिंतींच्या बाहेरचं खरं तर. आणि माझं पण काम होऊन जातं. मला एडिटिंग वगैरे पण करायची असली तर त्यावेळी पण आम्ही असंच करतो. तर जर तुम्हालाही बेबी असेल आणि तुम्हाला कळत नसेल कसं मॅनेज करायचं, तर घरात एखादा व्यक्ती असेल, कधी कधी कोणाच्या घरी इनलॉज असतात, मग त्यांना आपण म्हणू शकतो की प्लीज यांना थोडंसं वॉक करून आणा, म्हणजे तेवढ्या वेळात आपली कामं होऊन जातात. तर असं सगळं आम्ही दोघं मिळून मॅनेज करत असतो. आणि आता मी लावणार आहे फेस पॅक. माझा स्क्रब करून झालेला आहे ऑलरेडी. फेस जो आहे तो खूप क्लीन दिसतो आहे. मग इथे मी हळद घेतली आहे थोडीशी आणि हे चंदन पावडर आहे माझ्याकडे, ते मी याच्यामध्ये टाकून घेते. याच्यामध्ये मी गुलाबजल टाकते आणि मिक्स करून घेते. आता आमच्याकडे ते रिअल वाला चंदन आहे ना, ते पण आहे, पण ते उघडायला खूप वेळ लागतो आणि एवढा वेळ आपल्याकडे नाहीये आता. तर मग हे शॉर्टकट वाला बरं. आणि ते नॉर्मली मला जेव्हा पण करायचं असेल तर ते मला रोशन करून देतो, मला करायचं खूप कंटाळा येतो. याच्यामध्ये आता मी हे गुलाबजल टाकून मिक्स करून घेते आणि फेस पॅक लावून घेते. अनायाने मगाशीचं जेवण पूर्ण संपवलं नव्हतं, म्हणून तिला आता 4 वाजता परत आम्ही थोडंसं फीड करत आहोत. नानो, यू लाईक डिट? नानो, नानो, नानू कुठे बसली? बाल्कनीत. नानू कुठे बसली? नानू,
जेवण झाल्यानंतर अनायाला खूप झोप आली होती, कारण दिवसभर तिने खूप मस्ती केली होती. मग ती गाढ झोपली होती इथे. मग तिला छान झोपू दिलं शांततेत. तोपर्यंत आम्ही आमचा चहा एन्जॉय केला. तिच्याजवळ एक जणाला थांबावं लागतं, कारण ती झोपली असती मग कधीही झोपेतून उठून निघून पळायला लागते. म्हणून मी थांबली होती आणि रोशननी मस्त आमच्यासाठी चहा बनवला. मग आम्ही चहा एन्जॉय केला. त्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर. जसं की तुम्हाला सांगितलं होतं की मला नेल आर्ट करायचं आहे, पण समहाऊ आज काहीतरी एक अर्जन्सी काम आलं, त्याच्यामुळे मला ते करता आलं नाही. पण हा आमची स्वारी रेडी झालेली आहे बाहेर जायसाठी, आणि नेल आर्ट कधीतरी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. Say I am ready. Say I am ready to go out. Hey नानू. चला तर मग आजचा व्लॉग इथे सेंड करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.